वनी भारतोडे तालुका दिंडोरी शिवारात टोमॅटो लागवड केलेल्या शेतात गांजाची संमिश्र शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून सुमारे 41,86,400 रुपये किमतीचे 209.32 किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडे वनी पोलिसांनी जप्त केली आहे। सविस्तर असे भातोडे तालुका दिंडोरी शिवारातील शेती गट नंबर 8 मध्ये रंगनाथ सोनू चव्हाण वय वर्ष 52 याच्या टोमॅटो शेतात सरीवर ठिकठिकाणी गांजाचे झाडे लावले असल्याची गुप्त माहिती वनी पोलिसांना प्राप्त झाली। त्याच अनुषंगाने वनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास गट नंबर 8 मध्ये जाऊन छापा टाकला। यावेळी टोमॅटोच्या शेतातील सरीवर ठिकठिकाणी लावलेली 5 ते 6 उंचीची मानवी मेंदूवर परिणाम करणारी उग्र वास असलेली गांजाची झाडे आढळून आली। यावेळी पोलीस पथकाने पंचनामा करीत सदरची झाडे मुळासकट उपटून संचलित केली आहे। खोडं, पान, फांद्या, फूल व बांड असलेली साधारण 5 ते 6 फूट उंचीची गांजा सदृश्य झाडे 6 गोण्या पाटात भरून त्यांचे वजन केले असता 209.32 किलोग्रॅम भरले आहे। बाजारपेठेनुसार सदर झाडांची अंदाजित किंमत 41,86,400 इतकी आहे। गांजा सदृश्य झाडे लागवड केलेले संशयित रंगनाथ चव्हाणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करून जोपासना करीत असल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 व 22 क अन्वये गुन्हा दाखल केला आहे। घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी दिव्या सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे अधिक चौकशी करीत आहेत। लोकशास्त्र न्यूज साठी वनी प्रतिनिधी सागर मोर।